अबोली या मालिकेच्या 2 मेच्या भागामध्ये आता कोर्टाची हिअरिंग असते। अबोली येते आणि त्याच वेळेला अबोली आल्या आल्या खूप मोठा आता एक बॉम्बच टाकते। अबोली म्हणते, जज साहेब म्हणजे आजची केस ही मनवाची, मी नाही लढत आहे। जज साहेब म्हणतात, म्हणजे काय? यावरती आता देवदत्त म्हणतो, का काय झालं, म्हणजे तुम्हाला केस हरण्याची भीती वाटते का? अबोली म्हणते, ते कारण काही असेल ते मी सांगतेच तुम्हाला, पण आजची केस मी नाही लढणार आहे। त्यावरती देवदत्त म्हणतो, मग केस कोण लढणार आहे? तर नेहमी कोर्टामध्ये अबोलीची सीट अडवून बसणाऱ्या त्या वकिलाकडे हात दाखवत अबोली म्हणते, या मॅडम आज माझी केस लढणार आहेत। ती बाई म्हणते, काय? यावरती अबोली म्हणते, मग काय, म्हणजे त्या दर वेळेला इथे या केससाठी येऊन बसतात। मला तर कळतच नाहीये की त्यांना ही केस लढायची आहे का, तर मग आज त्यांनीच ही केस लढू दे ना। दर वेळेला ते लवकर येतात, कोर्टामध्ये माझी जागा अडवतात आणि या सगळ्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ही केस लढण्याची खूपच गरज आहे। त्यावरती देवदत्त म्हणतो, हे काय चाललंय हे? अबोली म्हणते, मग या दर वेळेला कोर्टामध्ये लवकर येऊन जागा पकडून का बरं बसतात? यावरती ती बाई सांगते, माझी मर्जी आणि यानंतरची माझी एक केस असते। अबोली म्हणते, कोणती केस असते? यावरती बाई पप्प करायला लागते, तिची कोणतीही ऍक्च्युली केस कोर्टात नसते। अबोली म्हणते, या मॅडम दर वेळेला येतात, माझी जागा अडवतात, मग ही केस त्यांनी लढावी ना। यावरती बाई म्हणते, मी देवदत्त सरांची केस पाहण्यासाठी येते। अबोली म्हणते, म्हणजे तुम्ही देवदत्त सरांची प्रत्येक केस पाहायला येता का? यावरती देवदत्त म्हणतो, बाई तुम्ही निघा बरं, असं म्हणत तो आता त्या बाईला तिकडून जायला सांगतो, कारण इकडे काहीतरी जास्त गडबड झाली तर अबोली उगाचच काहीतरी तमाशा करते हे त्याला कळते आणि तो म्हणतो, चला मॅडम तुम्ही निघा इथून, असं म्हणत त्या बाईला तिकडून तो पाठवतो। ती बाई गेल्यावरती अबोली म्हणते, मॅडम मला आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे। यावरती देवदत्त म्हणतो, अबोली आता काय आहे, आता केस सुरू कर, बस झालं। अबोली म्हणते, सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे मी तुम्हाला रिस्पेक्टली सर म्हणते, तुम्ही कोणत्या अधिकाराने मला अबोली म्हणत आहात? काय तुमचा अधिकार काय मला अबोली बोलण्याचा? असं म्हणत अबोलीला फक्त टाइमपास करायचा असतो। या सगळ्यामध्ये अंकुश पुरावा आणेपर्यंत अबोलीला फक्त आणि फक्त टाइमपासच करायचा असतो आणि तोपर्यंत अबोली म्हणते, म्हणजे कसं आहे ना, मी एक ॲडव्होकेट आहे, तर ॲडव्होकेटला तिचा मान द्यायला नको का? कोणत्या अधिकाराने तुम्ही मला अबोली म्हणताय हे मला कळू शकेल का? देवदत्त विचार करतो, आज ही अबोली काहीतरी वेगळंच वागते का? म्हणजे हिला कोर्टात टाइमपास करायचा आहे का? हा टाइमपास करण्यासाठी हिचं काही खास कारण आहे? काहीच त्याला कळत नसतं आणि तो विचार करतो, नाही या अबोलीला मला टाइमपास करू द्यायला नको आहे, काहीतरी खास कारण असेल म्हणून ही अबोली मुद्दाम इथे टाइमपास करत बसलेली आहे आणि मला या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते। तोपर्यंत अंकुश पुराव्यावरती पुरावे गोळा करण्यामध्ये लागलेला असतो, अबोली टाइमपास करण्यामध्ये लागली असते। देवदत्त म्हणतो, अहो तुम्हाला अबोली बोललो काय आणि काय बोललो काय फरक पडतोय? अबोली म्हणते, असं कसं? कोर्टामध्ये ज्याचा जो रिस्पेक्ट असेल ना, तो रिस्पेक्ट त्याला तुम्ही द्यायलाच पाहिजे। यावरती देवदत्त म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला रिस्पेक्ट हवे ना, दिला। ॲडव्होकेट अबोली खिंडे का शिंदे काय असेल ते, असं म्हणत मुद्दाम आता कोर्टासमोर देवदत्त अबोलीला त्रास द्यायला लागतो। यावरती जज साहेब म्हणतात, अबोली मॅडम आता या सगळ्यामध्ये टाइमपास करण्याची काही गरज नाहीये, त्यांनी तुम्हाला पूर्ण नावाने हक मारलेला आहे ना, आता तुम्ही या सगळ्यावरती सोडून द्या आणि केस लढायला सुरुवात करा। यावर देवदत्त म्हणतो, काही नाही हो, यांच्याकडे पुरावा वगैरे काही नाहीये, या पुराव्या अभावी टाइमपास करण्यासाठी हे सगळं करतात। अबोली म्हणते, नाही माझ्याकडे पुरावा आहे आणि तो मी कोर्टासमोर सिद्ध करेल, पुरावा येतच आहे, थोडा वेळ पाहिजे। यावरती देवदत्त म्हणतो, अजिबात नाही, कसलं हे पुरावा बिरावा, वेळ काही मिळणार नाही, कोर्टाची वेळ पायाला शिकायला नको का? असं म्हणत देवदत्त अबोलीवरती मुद्दाम वार करायला लागतो, जेणेकरून अबोलीचं खच्चीकरण व्हावं आणि पुरावा येईपर्यंत आता जज साहेबांनी वेळच देऊ नये। तोपर्यंत आता अबोली म्हणते, हो पण माझ्याकडे तोपर्यंत 2 मुद्दे मांडायला आहेत। जज साहेब म्हणतात, ठीक आहे, तुमचे मुद्दे तुम्ही मांडायला घ्या। मग मात्र आता इकडे अबोली तिचे मुद्दे मांडायला लागते। अबोली सांगते, सगळ्यात पहिले मी माझ्या अशिलाला बोलवू इच्छिते। मग आता जे मनवाला बोललात आणि मनवाला सांगितलं तर की तू सांग तुझ्यासोबत काय घडलं होतं। मग मनवा सांगते, काल अंकुश शिंदे आणि अबोली शिंदे यांनी माझ्यासोबत तो प्रकार जो घडला होता तो पुन्हा रिक्रिएट केला आणि तेव्हा मला आठवलं की मला त्या कारमध्ये बसवण्यात आलं आणि कार सरळ जाण्यात आली। सरळ गेल्यावरती मला एका फार्म हाऊसवरती नेण्यात आलं आणि त्या फार्म हाऊसवरती माझ्यावरती अत्याचार झाला, नंतर मला पुन्हा कारमध्ये टाकून त्या ठिकाणी सोडण्यात आलं। यावर देवदत्त म्हणतो, या थेरीला
पुरावा काय आहे तुमच्याकडे? तुम्ही सपशेल खोटं बोलताय. अबोली म्हणते मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे पुरावा आहे. देवदत्त म्हणतो काही नाही हो, यांच्याकडे पुरावा वगैरे काही नाहीये, यांना उगाचच काहीतरी कोर्टाचा टाइमपास करायचा आहे म्हणून ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. आधी या बाईंनी बसण्याच्या जागेवरून, नंतर या बाईंनी नावावरून, आणि आता ह्या मनवाची साक्ष काढत ह्या सगळं करतायत. या सगळ्यामध्ये माझा अशीलच गुन्हेगार आहे. या संदर्भात कोणता पुरावा आहे? ही मुलगी काय काहीही सांगेल. यावरती आता पुरावा घेऊन अंकुश आलेला असतो. फायनली अबोलीने तोपर्यंत खिंड लढवलेली असते, म्हणजे अंकुश येईपर्यंत अचूकपणे तिने आता खिंड लढवत पूर्ण कोर्टाला थोपवून धरलेलं असतं. अबोलीचा हेतू सफल होतो. तोपर्यंत अंकुश येतो आणि त्यावेळेला अबोली म्हणते 1 मिनिट, काय देवदत्त लांडगेकर? त्यावरती देवदत्त म्हणतो काय बोलताय तुम्ही? खांडेकर. अबोली म्हणते हो हो खांडेकर, पण हे काय नाही, लांडगेकर आणि खांडेकर सेमच. लबाडगिरी तुमच्या अंगातच भरलेली आहे. असं म्हणत अबोली सांगते आज माझ्याकडे ठाम पुरावा आहे. असं म्हणत अबोली सांगते आज मी कोर्टासमोर ते पुरावे सादर करणार आहे. म्हणजे ज्या वेळेला माझ्या आशिराला फार्म हाऊस वरती नेण्यात आलं तर तेव्हाच तिच्या कपाळाला जबर जखम झाली होती, आणि जबर जखम झाल्यामुळे रक्ताचे स्ट्रेस हे आम्हाला त्या फार्म हाऊस वरती सापडलेले आहेत. फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडून हे पुरावे आलेले आहेत की तिथेच माझ्या आशिलावरती हल्ला झाला. त्या फार्म हाऊस वरती तिच्या खुनाचे धब्बे तिकडे होते, त्यानंतर त्या कारमध्ये धब्बे होते, आणि त्यानंतर ज्या ठिकाणी तिला फेकून देण्यात आलं त्या ठिकाणी धब्बे होते. याच्यावरून काय सिद्ध होतं? माझ्या आशिराला फार्म हाऊस वरती नेलं होतं, तिच्यावरती अत्याचार केला आणि तिथे पडलेलं रक्त त्यानंतर तिला उचलून गाडीत टाकलं आणि गाडीतून त्या ठिकाणी फेकलं, म्हणजे गाडीतून तिला नेण्यात आलं हे पण सिद्ध होत आहे. यामुळे या गोष्टी 3 सिद्ध झालेल्या आहेत की फार्म हाऊस वरती अत्याचार करून तिला गाडीतून त्या ठिकाणी फेकण्यात आलं होतं, आणि हे सगळं प्रतापराव अहिरे यांनी केलेलं आहे. आता मात्र प्रतापराव अहिरेंना जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी आज केलेलं कृत्य हे निंदाजनक आहे. यावरती आता इकडे मात्र देवदत्त म्हणतो बरोबर आहे, अबोली मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. प्रतापरावांना शिक्षा ही झालीच पाहिजे. प्रतापरावांना फाशी यायला पाहिजे. फाशी म्हणजे या सगळ्यामध्ये जो गुन्हेगार आहे ना त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे. पण जो गुन्हेगार आहे ना त्याला, प्रतापराव गुन्हेगारच नाही आहेत. असं म्हणत आता इकडे मोठा डाव खेळत देवदत्त म्हणतो या सगळ्यामध्ये अबोली मॅडम जे म्हणतायत ते पूर्णपणे खोटं आहे. या सगळ्यामध्ये खरं जे आहे ते मी कोर्टासमोर सांगतो. अबोली म्हणते तुम्ही सांगण्याच्या आधी मला एक पुरावा आणायचा आहे. मग अंकितला कोर्टासमोर आणलं जातं. अंकित सांगतो की हो, त्या रात्री आरोपित महिलेला आम्ही थोडासा त्रास दिला, तिच्या कपाळावरती पट्टी बांधली, डोळे बंद केले आणि त्यानंतर एका सुनसान ठिकाणी तिला सोडलं. त्यावरती अबोली म्हणते मग तू तिच्यावरती अत्याचार केलास का? तर म्हणतो नाही नाही, आम्ही तिच्यावरती अत्याचार पण नाही केला आणि तिला कोणत्याही प्रकारची जखम पण झाली नव्हती. आम्ही तिला त्या ठिकाणी सोडलं, पण नंतर काय झालं हे मला खरंच काही माहिती नाहीये. अबोली सांगते हेच मी तुम्हाला सांगते आहे. या अंकितने त्याला त्या ठिकाणी सोडलं. अबोली म्हणते मनवाला त्या ठिकाणी सोडलं आणि तिथून प्रतापराव घेऊन गेले होते. प्रतापरावांना कठोरातली कठोर शिक्षा मिळण्यात यावी, कारण प्रतापरावांनी हा अत्याचार करून तिला मरणाच्या दारामध्ये सोडलं. प्रतापरावांना म्हणजे कसं आहे ना, प्रतापरावांना असं वाटलं होतं की ती बाई गेलेली आहे आणि म्हणून तिला फेकून दिलं. यावरती देवदत्त म्हणतो हो बरोबर आहे, अबोली मॅडम म्हणतात ते, त्या गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे आणि त्याला बरोबर शिक्षा मिळाली पाहिजे. पण गुन्हेगाराला ना, मी तेच मगाशी पण म्हणतोय, गुन्हेगार हा प्रतापराव नसून अंकुश शिंदे आहेत. आता अबोली मॅडमने जी थेरी मांडली ना तशीच थेरी मी मांडतो. म्हणजे मुळातच अंकुश शिंदेचा मनवावरती राग होता. त्यामुळे ज्या वेळेला अंकितने हे सगळं केलं, त्या मुलीला मनवाला रस्त्यावरती फेकून दिलं, त्यावेळेला अंकुश तिकडे पोहोचला होता. अंकुश तिकडे गेला होता, त्याने पाहिलं की तिकडे ती मनवा एकटीच आहे, तिच्यावरती ऑलरेडी अत्याचार झालाय, आपण काहीही केलं तरी आपण पकडले जाणार नाही हे अंकुशला समजलेलं होतं. म्हणून अंकुशने हे सगळं केलं आणि या सगळ्यामध्ये अंकुशने तिच्यावरती अत्याचार केला, तिला मारण्याचा प्रयत्न केला आणि फेकून दिला, असा मी अंकुशवरती आरोप करतो. या सगळ्यामध्ये प्रतापराव नाही तर अंकुश दोषी आहे. असं म्हणत देवदत्त कोर्टासमोर काहीही बोलायला लागतो. मग अबोली म्हणते अंकुश सर, तुम्ही सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन उभे राहा. मग अंकुशला देवदत्त आता इकडे बाजूला उभा करतो प्रतापरावांच्या. प्रतापराव आणि अंकुश हे दोघं जरा एकाच ह्याच्यात असतात. अबोली म्हणते मी सांगते काय झालं ते, म्हणजे या सगळ्यामध्ये घडलेला प्रकार आता मी सांगणार आहे आणि सगळ्यांनी निमूटपणे तो प्रकार ऐकायचा आहे. म्हणजे त्या दिवशी ज्या वेळेला फार्म हाऊस वरती अबोली म्हणते की मनवाला नेण्यात आलं,
त्यानंतर तिथून गाडीने तिला आणण्यात आलं. गाडीने आणल्यावरती तिचं ना तिला डोळ्यावरती पट्टीच होती आणि एका ठिकाणी फेकण्यात आलं, कारण तिला बाकी काही करण्यात नाही आलं. कारण जो माणूस गाडी चालवत होता त्याला असं वाटलं की ती मेलेली आहे आणि या सगळ्यामुळे तिला तसंच घेऊन जाण्यात आलं. पण या सगळ्यामध्ये ज्या गाडीमधून तो माणूस मनवाला घेऊन येत होता ती गाडी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर झालेली आहे. ज्या स्पीड ब्रेकरवरती म्हणजे जिथे स्पीड कॅमेरे असतात, जास्त स्पीडला गाडी असेल तर ती गाडी त्यामध्ये स्ट्रेस होते, त्यामध्ये पिक्चर काढला जातो आणि पिक्चर काढताना त्या आतल्या माणसाचा पण पिक्चर काढला जातो. आणि हाच माझ्याकडे पुरावा आहे की ते स्पीड कॅमेऱ्यामध्ये ही गाडी कॅप्चर झाली, त्यात प्रतापराव होते, हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. असं म्हणत अबोलीने एक एक पुरावा सादर करत आता मात्र प्रतापरावाची बरोबर गोची केलेली असते. प्रतापराव या सगळ्यामध्ये अडकत चाललेला असतो आणि अबोलीने पुराव्यावरती पुरावे देत प्रतापरावाचा कार्यक्रम केलेला असतो. प्रतापराव थोडासा गडबडतो, म्हणजे हिच्याकडे इतके पुरावे आले तरी कुठून, आणि त्याच वेळेला प्रतापराव आता आपल्या जाळ्यात अडकत चाललेला असतो. पण तोपर्यंत इकडे कोर्टामध्ये प्रतापरावाची बेल नाकारण्याची अबोली अपील करते आणि सांगते प्रतापरावांना योग्य ती शिक्षा देत त्यांची बेल नाकारण्यात यावी. आणि अबोलीने एक प्रकारे गेम जिंकलेला असतो. पण हा जिंकलेला डाव अबोलीला अंगाशी आणण्यासाठी भावना एक वेगळाच डाव खेळते, जो भावनाचा डाव अबोली उधळूनच लावणार असते. कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करण्यासाठी भावना येते आणि म्हणते, अबोली मी न ही केस बाहेरच्या बाहेर सेटल करण्यासाठी आणलेली आहे. म्हणजे मला असं वाटतंय की मनवावरती अत्याचार झाला ही गोष्ट खरी असली ना तरी मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सज्ज आहे. मी मनवाला न्याय मिळवून देईन, म्हणून मनवाला अहिरेंची सून बनवून घेण्यासाठी मी प्रस्ताव घेऊन आलेली आहे. मनवा अहिरेंची सून बनायला पाहिजे. यावरती आता सगळ्यांना वाटतं की ही प्रिन्ससाठी मनवाचं स्थळ घेऊन आलेली आहे, कारण प्रिन्सचं ऑलरेडी मनवावरती प्रेम असतं, म्हणून प्रिन्ससाठी मनवाचं स्थळ आलंय आणि ही केस मिटवण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच भावना म्हणते, म्हणजे कसं आहे ना, तुला मी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले, पण लग्नाचा प्रस्ताव घेऊन आल्यावरती तू तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये नाही टाकणार ना. यावरती अबोली म्हणते, छोटी आई कशाबद्दल बोलताय तुम्ही. भावना म्हणते, मग काय, मी हे स्थळ घेऊन आलेली आहे प्रतापराव अहिर यांसाठी. प्रतापराव अहिर यांनी हिच्यावरती अत्याचार केला ना, मग प्रतापराव अहिर हिच्यासोबत लग्न करायला तयार आहेत, हिने हे लग्न मान्य करावं. असं म्हणत भावना एक वेगळाच डाव टाकते, घाणेरडा डाव टाकते. भावना इतकी गलिच्छ बाई इतक्या घाणेरड्या प्रकारचा खालचा विचार करत असते, शिंदे कुटुंबाला जबरदस्त धक्काच बसतो.